ऐका, ज्ञानेश्वर माऊली, विश्वमाऊली यांची स्तुती फक्त संतांनीच नव्हे तर सर्व साहित्यिकांनी सुद्धा केली आहे की माऊलींनी पहिला काय थोर सुंदर असा जबरदस्त ग्रंथ दिला की एक ज्ञानेश्वरी, ज्याच्यावर 750 वर्षापासून लोक संशोधन करून PhD करत आहे, तरी त्यामधलं ज्ञान संपत नाही, ज्ञान शाखा संपत नाही. ऐका, याच्याही पुढे जाऊन सांगू. हे बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी तो ग्रंथ लिहायला वयाच्या 16 वर्षी सुरुवात केली. 16 म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात 16ला? इंग्लिश मध्ये 16 आणि 16 म्हणजे एकावर 6, एका पुढे 6 आकडा लिहिला की 16 होतात. आणि तोच ग्रंथ, तो 30 ज्ञानेश्वरी आपल्याला कळायला 6 वर ऐकावा लागतो. म्हणजे बरोबर समजले ना तुम्ही? आपली 61 आल्याशिवाय त्या ग्रंथामधल्या ओवांचा आनंदही पटकन लक्षात येत नाही आणि त्यांचा भावार्थही लक्षात येत नाही. ऐका, एखादा पुस्तक, एखादा ग्रंथ, एखादी गोष्ट काही वेळापुरती लोकप्रिय होते, पण काही काळानंतर ती तेवढीच लोकप्रिय नाही याचा अंदाज नाही लागतो. पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय एवढं अगाध आहे की त्याची लोकप्रियता आतापर्यंत तरी किंचित सुद्धा कमी झाली नाही. ऐका, आपल्याला जर विश्वात्मक काही मागायचं असेल तर आपण पसायदानाचा हात धरतो. ऐका, आपल्या ज्या संस्कृतीतलं तत्वज्ञान होतं ते जुन्या काळात संस्कृत भाषेत होतं. ते आपल्या सर्वसामान्यांना कळायचं नाही, म्हणून ते आपल्या सर्वसामान्य जीवांना कळलं पाहिजे यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ते ज्ञान मराठीत प्रकट केलं. ऐका मायबापांनो, तेव्हा त्यांना सुद्धा खूप विरोध सहन करावा लागला, त्यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा लोक म्हणायचे देवभाषा ही संस्कृत आहे, या मराठीला ते महत्व प्रकट होणार आहे का, प्राप्त होणार आहे का? तर ज्ञानेश्वर महाराजांनी पडखळपणे उत्तर दिलं, माझ्या मराठीला तुम्ही कमजोर समजू नका. ज्ञानेश्वर महाराज आपल्या भाषेचा अभिमान मानून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके की अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. मी माझ्या मराठी बोलीतली अशी अक्षरे लिहील की त्याचा अर्थ आणि आनंद अक्षर असावा. अक्षर म्हणजे नष्ट न होणारा. ऐका, मराठीची जर अमृताशी तुलना केली तर माझी मराठी अमृतातही पैजा जिंकेल असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. भगवंतांनी 700 श्लोकात भगवद्गीता सांगितली. आणि तीच भगवद्गीता आपल्या सर्वसामान्यांना कळायली पाहिजे, म्हणून त्यांनी 700 श्लोकांचे 9000 ओव्या लिहिल्या. ऐका, आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण त्याचा प्लॅन काढतो. प्लॅनची एक कॉपी त्या जो बांधकाम करते मिस्त्री त्याच्याकडे असते. ऐका, त्याला जुन्या काळात ब्लूप्रिंट बनायचे. त्या ब्लूप्रिंट मध्ये जसं घर असायचं तसं तिथे घर बनायचं आणि तसंच घर तिथे उभं राहायचं. ऐका, मग तसंच जर आपल्याला या विश्वामध्ये आदर्श समाज घडवायचा असेल तर कसा घडवायचा, तर याची ब्लूप्रिंट म्हणजे पसायदान हे डोळ्यासमोर ठेवून समाज घडवावा, म्हणजे नक्कीच आदर्श समाज घडेल. आणि तो घडला नाही तर आपण प्रमाणे काम केल्या नाही, एवढाच त्याचा अर्थ. ऐका, या जगात काय होत आहे तुम्ही पाहतच आहात. कितीतरी कसे प्रकरण होत आहे तुम्ही बघतच आहात. ऐका, स्वतःची सुरक्षा, आपल्या आईवणीची सुरक्षा, आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची सुरक्षा आपणच करू शकलो पाहिजे. तसेच स्वतःला बनवा. ऐका भावांनो, मायबापांनो, ऐका भगिनींनो, हे पहा, स्वतःची सुरक्षा, आपल्या आईवणीची सुरक्षा, आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची सुरक्षा आपणच करू शकलो पाहिजे आणि तसेच स्वतःला बनवा. ऐका, आपले जे भगवंत आहे, भगवान श्रीराम चंद्र यांच्या हातात धनुष्य आहे. भगवान शिवशंकरांच्या हातात त्रिशूल आहे. भगवान गणेशजीच्या, भगवान विष्णूंच्या हातात सुदर्शन चक्र आहे. श्री हनुमानजीच्या हातात गदा आहे. पण आपली जे जगदंबा आहे, आदिशक्ती जगदंबा आहे, त्यांना किती हात आहे? 8 हात आहे आणि 8ही हातामध्ये शस्त्र आहे. तसेच सर्वांना वाहन दिली.
विष्णू भगवानांना गरुड दिला, भगवान शिवशंकरांना नंदी दिला, भगवान गणेशजीला उंदीर दिला आणि इंद्राला ऐरावत सारखा हत्ती दिला. पण या जगातला सर्वात क्रूर प्राणी ज्याचा राज्याभिषेक करावा लागत नाही तो जन्मापासूनच जंगलाचा राजा असतो. त्याच्यावर कोण बसला आहे? कोण बसला आहे? विष्णूजी बसले आहे का? गणेशजी बसले आहे का? ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण केली म्हणून ब्रह्माजी बसले आहे? नाही. त्याची सवारी फक्त जगदंबाच करते आणि तीच त्याला नाचू शकते. म्हणून महिला अबला नाही, महिला सबला आहे. ऐका मायबापांनो, ऐका. आपल्या महिलेच्या रूपात जे जगदंबा आहे त्याची उठवा आणि तिची जी शक्ती आहे ते देश, समाज, धर्म, संस्कृतीचा उत्थानात लावायला पाहिजे. उत्थानात लावायला पाहिजे. ऐका मायबापांनो, मी लहान आहे, मला जास्त काही समजत नाही आणि समजवता पण येत नाही. भगिनींनो लक्ष द्या. भगिनींनो लक्ष द्या. मी तुम्हाला, तुम्ही जिजाऊ मातेचा लेकी आहात. मी तुम्हाला मंदिर असं सांगणार नाही. पण तुम्हाला जर जिजाऊ व्हायचं असेल तर मर्यादित जगावं लागेल. मर्यादित जगावं लागेल म्हणजे काय? मी तुम्हाला चुलीजवळ घरातच बसून राहा असं सांगणार नाही. तुम्ही गाव, तालुका, ऐका, तुम्ही आहे ना, तुम्ही घर आणि चूल आणि मूल या दोन्ही गोष्टीच्या बाहेर निघून गाव जिंका, तालुका जिंका, जग जिंका. पण ते जग जिंकताना आपल्या बापाची मान समाजात शर्मेने खाली वागणार नाही याचा विचार करा. तुमचा लहान भाऊ म्हणून एवढीच विनंती करतो. ऐका, आपला देश, देव, धर्म याचा विचार आपल्यालाच करावा लागेल. मी तुम्हाला 5 गोष्टी सांगतो, याचा तुम्ही विचार करा. पहिली, सामाजिक समरसता. दुसरं, कुटुंब प्रबोधन. तिसरं, पर्यावरण संरक्षण. चौथं, स्वदेशी. आणि 5वं, नागरिक कर्तव्य. ही 5 क्षेत्रे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मानली जातात. ऐका, सामाजिक समरसता म्हणजे काय? तर समाजात एकता, बंधुभाव वाढवणे आणि जे जातीभेद उचलीच आहे त्यांना कमी करणे. ऐका, आपले हे जे वारकरी संप्रदाय आहे त्याच्यात जातीभेद उचलीच मानत नाही आणि ते मानलाही जात नाही. सर्व सोबत राहत असतो. ऐका, याला सामाजिक समरसता म्हणतात. कुटुंब प्रबोधन. कुटुंब प्रबोधन म्हणजे काय? तर एकत्र कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन देणे म्हणजे संस्कार वाढतील आणि जे एकल कुटुंब आहे त्यांची वाढती संख्या कमी होईल. तिसरं, पर्यावरण संरक्षण. पर्यावरण संरक्षण तुम्हाला माहितच आहे. जास्तीत जास्त झाडे लावा, तोडू नका झाडा. चौथं, स्वदेशी. स्वदेशी म्हणजे काय? तर स्वतःच्या देशातलं आपण वापरलं पाहिजे आणि त्यासाठी लोकांना सुद्धा प्रेरित करा. पाचवं म्हणजे नागरिक कर्तव्य. नागरिक कर्तव्य म्हणजे काय? तर नागरिकांनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपला समाज, देश याच्या प्रगतीत योगदान द्यावे. ही 5 क्षेत्रे आपल्याला करायचीच आहे. ही RSSची पंचपरिवर्तन आहे. हे आपल्या सर्वांना करायचीच आहे आणि हे जर आपण केले तर नक्कीच आदर्श समाज घडेल. झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, भारती महाराजांच्या, परमहंस भारती महाराजांच्या चरणी, सर्व अधिकारी महात्मांच्या चरणी, सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी